गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळच्या वाजले 3:06. आपण एक रिझर्वेशन घेतली. आपण उठलो होतो 2 वाजता, पण थोडंसं पाहिलं की रिझर्वेशन वगैरे कुठे आहे, तर 3:30ची एक रिझर्वेशन होती. म्हटलं ठीक आहे, थोडंसं आराम करू. तर आपण ती 3:30ची घेतली, म्हणजे 3ला आपल्याला बाहेर पडायचे आणि लॉग इन करायचं होतं. तर आपण गाडी वगैरे वॉश नाही केली, ओल्या कपड्याने पुसून घेतली गाडी आज आणि निघलोय. आता गॅस पण 2 गाड्या खाली आहे, पण आता काही गॅस भरायला टाइम नाही आहे आपल्याकडं. अर्धी जास्त 3 गाड्या CNG आपल्याकडं. तर आपण डायरेक्ट निघतोय. कस्टमरचं लोकेशन पण आलं आपल्याला, सरळ डायरेक्ट कस्टमरचं लोकेशनला. आणि ट्रिप आहे आपली एअरपोर्टची, म्हणजे एअरपोर्टची आहे म्हणल्यावर आपल्याला रिटर्नची लगेच भेटेल. सो आपण पटकन घेतली आहे. आणि एक 6:30 का अशी काहीतरी 6ची घेतली आणखीन एक राहटणीपासनं, ती पण एअरपोर्टची. जी आता बघूया मॅच होती का नाही होत. तिकडनं आपल्याला परत एखादी त्या साईडची राईड भेटावी, कारण टायमिंगमध्ये बराच 1.5 तासाचा गॅप आहे. तर ही 3:30 ते 4ला आपण पोहोचणार, म्हणजे 2 तासाचा गॅप आहे. 2 तासामध्ये आपल्या आता एक राईड करून ती थांबण्यापेक्षा जर मला कंटिन्यू राईड भेटली किंवा लोकल एक जर राईड भेटली तर आपण हे राईड कंटिन्यू करू. बघूया कसं एक्झिक्यूट होते. सोडलं आपण कस्टमरला एअरपोर्टला. 357 बिल झालं, तर 316 रुपये आपल्याला दिलेत. आणि आता राईड नाही पडली राव. कनेक्टिंग राईड जी पडती लगेच वाली, ती काय पडली नाही. पडायला पाहिजे, कारण आपण रिझर्वेशन घेतली 1:30ची. तर बघू आता काय होते, कॅन्सल करायला लागते का पडती. कारण लगेचची जी राईड पडती एअरपोर्टला सोडल्यानंतर ती काय पडली नाही अजून. तर बघू काय होते. आपली रिझर्वेशन ट्रिप आहे राहटणीची 5 वाजता. आता वाजलेत 4:15. आपण आहे एअरपोर्टला. नाही मॅच होणार ती ट्रिप, कारण 45 मिनिटामध्ये राईड पण नाही आहे अजून आपल्या हातात. तर ते बहुतेक सोडावी लागणार आहे मला. 10 मिनिटामध्ये राईड कॅन्सल करावी लागणार आहे. एक तर रिझर्वेशन झाली जर, आणि त्यात कस्टमर उशिरा आला 10 मिनिटं. ते जर आले असते तर ही बरोबर मॅच झाली असती. पण आता नावीला 350 रुपये रेट पण चांगला आहे. कोणी आता काय करणार, त्याला काहीच करू शकत नाही आपण. पुढच्या 2-3 मिनिटामध्ये मी कॅन्सल करून टाकतो, कारण इथं आता 50 कॅब दाखवते. अजून एक पण ट्रिप पडली एअरपोर्टवरनं आल्या लगेच जरी पडली असती तरी आपण पोचलो असतो. ती राईड नाही पडली आज. ठीक आहे, अशा गोष्टी घडतात. आपण ठरवतो नेहमी तसंच काम होणार नाही. जी वेळ आहे ती बघून आपल्याला काम केलं पाहिजे. तर एक तर आपली रिझर्वेशन झाली. आता इथनं बघू आपण कुठं जातोय आणि बघू मग मी अपडेट करतो. तर ट्रिप काय पडत नव्हती. नंतर गोवा प्रायोरिटीमध्ये एक ट्रिप आली 3.5 किलोमीटरची 140 रुपये. तर प्रायोरिटी ट्रिप असं असतं का, छोटा ट्रिप तुम्ही लगेच कंप्लीट केलं का परत जर एअरपोर्टला आलात तर तुमचा नंबर लगेच लागतो. तर म्हणलं चला इथं उभं राहण्यात काय पॉईंट आहे. तर ती घेतली. इथं साईडला सोडले आणि 133 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल 211 रुपये. आणि आलोय तर राईड पडली एक तर खराडी. परत आली प्रायोरिटी 7 किलोमीटरची 140, नाही घेतली. हिंजवडी फेज 3 30 किलोमीटरची 366, नाही घेतली. तर आपला नंबर परत मागं गेला. तर आता परत 100 कॅब आहेत पुढं. आता इथनं मोकळ स्टेशनला जायचं, तिथं कन्फर्म नाही की ट्रेन आहेत का नाही आहेत. तर थोडंसं आता आदनमधनं ट्रिप पडतात. आता एक आलती भोसरीची 144, पण ते काय 100-150 रुपये एअरपोर्टवरनं घेऊन जायचं का भोसरीमध्ये. थांबतोय मी, कारण 24 किलोमीटर झाले आणि 400-450 अर्निंग झालेत. आता इथनं मोकळं जर गेलो एअरपोर्ट स्टेशनला तर 8 किलोमीटर आपलं मोकळं जाणार. त्याच्यापेक्षा इथं थोडंसं वेट केलेला, कारण तिथं जाऊन कन्फर्म नाही, आपल्याला माहीत नाही आहे. सो वेट करू, बघूया. आजचा दिवस थोडासा हेक्टिक जातोय का काय माहिती. बघूया काय होतंय. उबेरकडनं मधनं एक राईड आली. पिंपरी एम्पायर स्टेट बिल्डिंग दाखवलं मला. सो आपण घेतली आणि आलो इथं. आता कारण आता इथं मधनं घुसू येत नाही, यांनी प्रॉब्लेम केलाय. गर्दी नसताना प्रॉब्लेम काय हरकत नाही. उगाच 2 फ्लोअरवरती फिरवायला लावतात कस्टमरला. त्रास आपला गॅस जातो, काहीच कारण नाहीये. तर ठीक आहे, कॉल आला होता कस्टमरला, थांबलेत. पैसे काय जास्त नाही आहेत, 19 किलोमीटरचे 244 आहेत. 230 वगैरे आपल्याला भेटतील 12 रुपये प्रमाणे. आणि कस्टमरकडनं घेतील हे 350 रुपये. म्हणजे आपण जेवढं काम करतो त्याचे 50% हे उबेर घेतात. आणि ओलाचे रेट तर एअरपोर्टचे 10 रुपये प्रमाणेच आहेत. कस्टमरकडनं घेतात ही लोक. पण आता काय हे अरोमॉल आणि यांचं काहीतरी असणार आहे सेटअप, आपण काहीच करू शकत नाही.
सो आता बनवलेल्या सिस्टीममध्ये काम करणे. एअरपोर्टच्या बाहेर आपण आपल्या पद्धतीने काम करू शकतो, पण एअरपोर्टला यांच्या पद्धतीने काम करावं लागतं, कारण आपल्याला ट्रिप हवे असतात. सो ठीक आहे, काही नसल्यापेक्षा जे आहे ते घेऊन पुढे निघायचं. चला कस्टमरला कॉल करतो. तर ती एअरपोर्टची राईड आपण पिंपरीमध्ये सोडली डीमार्टच्या तिथं, आणि तिथनं आपल्याला थोडं राटणीत गेलो आपण. तिथे एक उबेरची राईड आली एअरपोर्ट, 291 रुपये आपण ऍक्सेप्ट केले, पण पुढच्या मिनिटाला कस्टमरने कॅन्सल केली. आणि तिथनं मग आपण पिंपरी सौदागर वाकड साईड न जाता पिंपरी सौदागर साईडला वळालो. तर तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला स्टेशनची आली ओलाकडनं 223 रुपये, 237 रुपये कस्टमरचं बिल झालं. 223 आपल्याला दिले. आणि सर दिसत होता, सो मी उबेर बंद केलं, रॅपिडो बंद केलं. रॅपिडो तो एवढं वाजत होतं कंटिन्यू बॅक टू बॅक. आणि नंतर मग थोडंसं जागा बघून गाडी लावली, आणि सर मग ओलाची राईड पडायला चालू झाली. जशी 416 का 400 असं काहीतरी दाखवलं. आपण घेतलं, आणि ती होती हिंजवडी फेज 1च्या वाकड आणि भूमकर चौकाच्या माग थोडा कच्चा रस्ता तिथं. तर आता कस्टमरला सोडले 423 रुपये आपल्याला दिलेत. तर आता इथनं थोडंसं एमटी जावं लागेल. तर ठीक आहे, चांगली राईड झाली. जवळपास 20 रुपये 20 20 किंवा 21 रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला रेट भेटलाय. 20च पकडा. तर कस्टमरचं बिल 423 रुपये आपल्याला दिले ओलानी. तर आता इथनं पुढं बघूया कुठं जातोय आपण. पिंपरी सौदागरपासून घेऊन आलोय आपण स्टेशन ड्रीमलँड हॉटेल होतं. 215 रुपये बिल झाले कस्टमरचं. आता इथं बघूया, पलीकडच्या साईड तर गर्दी आहे, मागं होती राव जागा. ठीक आहे, इथं कुठंतरी थांबतो आणि बघतो पुढं थांबतो हवं तर. किती कॅब आहेत वगैरे बघतो. 1540 वगैरे अर्निंग झालं असावं आपलं. आता बघू इथनं आता पुढे जातोय आपण पिंपरी सौदागर पासून स्टेशनची जी राईड घेऊन गेलो 327. त्याच्यानंतर बराच वेळ वेट केला. ट्रिप काय पडत नव्हती. एक अर्धा तास आपण वेट केला, आणि नंतर पडली. सर्च दाखवत होते तर 15 किलोमीटरचे 336 रुपये 336 रुपीज आपल्याला दिलेत ओलानी. तर रॅपिडोची घेऊन आलतो आणि ओलाची घेऊन आलो परत. तर 1850 रुपयाचं काम आपलं झाले 1850चं. गाडी चालली 134 आणि 10:30 वाजले. आता इथनं पडते तर ठीक, नाही तर निघते घरासाठी. तुम्ही डोळे बघा माझे कसे झालेत. झोप पाहिजे तर ठीक आहे. आता पडली व्यवस्थित तर कराल, नाही तर मग आता गॅस भरून आपलं स्टॉप करतोय. घराच्या जवळ आलं की असंच वाटतं की नको आता, कारण गरमी पण वाढायला लागली. आता AC चालू केलाय. तर संडे गॅप घेत ट्रिप पडल्या, त्याच्यामुळं वेळ लागला. 1-2 ट्रिपचं टायमिंग आपला वेस्ट केला, नाही तर आपलं 2200 वगैरे काम झालं असतं. पण ठीक आहे, हरकत नाही. काही नसण्यापेक्षा काल पण आपला ऑफ होतं, तरी पण आपण गेलो होतो. काल पण 1900चं झालं होतं, तर आज पण 1850 रुपयाचे झाले. 390 400 450 किंवा 480 वगैरेचा गॅस लागला असेल. बाकी 500च्या आतच गॅस लागलाय आज. आता 2 गाड्या CNG खाली आहे. जाताना भाऊ गर्दी नसेल तर CNG भरून घेऊ आणि पुढं